चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आवडीच्या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. उघडा पुस्तक. तुम्हाला तर माहीतच आहे की IPLच्या मॅचेस सगळ्या रद्द झाल्यात, पण तुमची परीक्षा रद्द झाली नाही बरं का. तयारी जोरदार चालू आहे ना तुमच्या सगळ्यांची. छान. चला तर आज आपण दुसरं प्रकरण वर्गीकरण याच्यामधला संख्या हा भाग पाहूया. पहा बरं, संख्याची ओळख करू पहिल्यांदा आपण. काय आहे या उपघटकातील प्रश्नांमध्ये 4 संख्या दिलेल्या असतात. यातील 3 संख्यामध्ये समविषम, मूळ संख्या, संयुक्त संख्या, विशिष्ट संख्येने भाग जाणाऱ्या संख्या वगैरे गुणांवर आधारित साम्य दिसून येते. त्यामुळे या 3 संख्यांचा गट बनतो आणि एक गटाच्या बाहेरची म्हणजे ते उत्तर असते आपलं. आता बघा, उपयुक्त टिपा हे फार महत्त्वाचं आहे. रोमन अंक हे तुम्हाला येतेत ना सगळे रोमन अंक, हे सगळे लक्षात ठेवा, सराव करा, पाठांतर करा. अपूर्णांक, त्रिकोणी व चौरस संख्या हे पण माहिती करून घ्या. घड्याळ, समविषम संख्या हे तर फारच सोपे आहेत रे. मूळ संख्या तुम्हाला माहिती आहेत. जुळ्या मूळ संख्या म्हणजेच काय, जोड मूळ संख्याही तुम्हाला येतात. पुन्हा मूळ संख्या, सहमूळ संख्या ह्याही तुम्हाला माहिती आहेत. माहिती नसतील तर तुम्हाला माहिती करून घ्यावं लागेल बरं का मुलांनो. विद्यार्थ्यांना हे सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत. मग अगोदर याचा अभ्यास करा आणि नंतर पुन्हा सराव करा. नंबर 2 काय, 1 ते 30 संख्यांचे पाढे लक्षात ठेवावेत. मग या सुट्ट्यांचा फायदा झाला असेल, तुमचे पाढे नक्कीच झाले असतील 30पर्यंत. नसतील झाले तर करा बरं का. पुन्हा काय नंबर 3, 1 ते 20 संख्यांचे वर्ग. मी थोडंसं दुरुस्त करेल इथं. 1 ते 25 संख्यांचे वर्ग पाठ करा मुलांनो. आणि 1 ते 10 संख्यांचे घन लक्षात ठेवा. हे अवश्य करा बरं का. नंबर 4, दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज, अंकांमधील फरक, गुणाकार किंवा भागाकार, समविषम संख्या, अपूर्णांकांच्या बाबतीत अंश व छेद यांच्यातील तुलना यांचा विचार करून हे प्रश्न सोडवता येतात. मुलांनो, हे सगळा भाग फार महत्त्वाचा आहे बरं का रे. तुम्ही उपयुक्त टिपा याच्यामध्ये हे जेवढं दिलेलं आहे तेवढं कायम लक्षात ठेवा आणि याचा सराव करा. आणि तुम्हाला वाटत असेल की आपण पुढे प्रश्न सोडूया, तर नाही, अगोदर हे क्लिअर करा आणि त्याच्यानंतर मग पुन्हा पुढचा अभ्यास. ठीक आहे मुलांनो. मग हा भाग सर्वजण पूर्ण करणार ना. छान. आणि ज्यांचा पूर्ण झालाय त्यांनी पुढं पहा. फार सोपं आहे रे मुलांनो, फार सोपं आहे. पहा काय दिले, 1 ते 10 साठी सूचना, पुढीलपैकी गटात न बसणारी संख्या ओळखा असं सांगितलंय. मग आता हे संख्या आहेत, संख्याचा स्वाध्याय आहे आणि त्याच्यातले नमुना प्रश्न. मग आता पहिला काय दिलेलं आहे, 54, 72, 96 आणि 28. वाचल्याच तुम्हाला कळायला पाहिजे की कसोट्यानुसार हे उत्तर आपल्याला कळतंय. या सगळ्याला 3 भाग जातंय, पण 28ला जात नाही, कारण 8 आणि 2 किती, 10. 10ला तर 3 भाग जात नाही आणि या सगळ्यांना 3 भाग जातो. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न पहा. पहा बरं, असा दुसराही प्रश्न अगदी सोपा आहे बरं का. 29, 37, 57 आणि 61. आता इथं सुद्धा तेच आहे. आता ह्याच्यामध्ये 57 ही जी संख्या आहे, या 57 संख्येला 3 भाग जातो, बरोबर आहे. पण या 61ला जात नाही, 37ला जात नाही, 29ला जात नाही, कारण या मूळ संख्या आहेत आणि ही संयुक्त संख्या आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. तिसरं तर न तुम्हाला सांगतो मुलांनो, अगदी सोपं आहे. 36, 84, 56 आणि 16. आता तुम्ही पाहिलात तर तुम्हाला सगळ्या समसंख्या दिसतात. मग आता काय करावं वगैरे, सगळ्यांना 2 भाग जातो. मग आता कशानं असेल, वर्ग काढून बघितलं तर ते वर्ग काहीचे निघतात, काहीचे निघत नाहीत. हे 4 चौक 16, 6 आहे 36. पण हा प्रश्न फार सोपा आहे. प्रत्येकाच्या एकक स्थानी 6 आहे. 1, 2, 3 संख्या आहे, पण 2 नंबरच्या पर्यायात एकक स्थानी 4 आहे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. समजलं. पहा चौथा प्रश्न काय दिले, 125,
81, 64 आणि 36. मग आता 125 जर सोडलं तर हे वर्गसंख्या आहेत, म्हणजे चौरस संख्या. 9 9 81, पुन्हा 8 8 64, 6 6 36. पण 125 कशाचाही वर्ग नाही, तर 5चा घन आहे. बरोबर आहे. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. पाचवं पहा. पाचवं काय दिले? 49, 25, 16 आणि 81. तर आता ह्याच्यामध्ये तुम्ही नीट पाहिलात तर काय दिसून येईल रे? 7 7 49, 5 5 25, 4 चोक 16 आणि 9 9 81. ह्या सगळ्या तर वर्गसंख्या आहेत. पण ह्या वर्गसंख्यामध्ये एक विचार करा की या विषम संख्यांचा वर्ग आहेत. 7 विषम संख्या, 5 विषम संख्या आणि 9 विषम संख्या, आणि ही 4 समसंख्येचा वर्ग 16 येतो. म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पुढं पहा. 6. 6/18, 12/16, 15/60 आणि 1/3. आता ह्या सगळ्यामध्ये तुम्ही जर बघितलात तर काय आहे माहिती आहे का? अंशाच्या 3 पट छेद आहे. हे बघा इथं 1 आहे, 1च्या तिप्पट 3 म्हणून इथं 3 आलं. बघा 15 1 15, 15 2 30, 15 3 45 आणि 15 चोक 60. इथं 15 चोक 60 आहे. आणि इकडं 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 6 1 6, 6 2 साईन 3 18 आहे का नाही? ह्याच्या तिप्पट छेद आहे, पण यामध्ये चौपट आहे. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. सोपे सोपे प्रश्न असतात, अगदी 1 मिनिटाच्या आत प्रश्न होतो, पण विचार योग्य करा. 7वा प्रश्न. 248, 846, 428 आणि 824. आता याच्यामध्ये बघा, तुम्ही थोडंसं ऑब्झर्वेशन जर केलात तर तुम्हाला दिसून येईल की आता ह्या संख्येत काय आहेत? अंक 8 आहे, 2 आहे, 4 आहे. इथं सुद्धा 8 आहे, 2 आहे, 4 आहे. इथं सुद्धा 8 आहे, 2 आहे, 4 आहे. पण इथं 8 आहे, 2 नाही आणि 4 आहे. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. कारण ह्या सगळ्या संख्या 4 2 8 या अंकांपासून बनलेल्या आहेत, पण दुसरा पर्यायामधले नाही. म्हणून 7व्याचं पर्याय नंबर 2. 8वा प्रश्न. काय दिले 8व्यामध्ये? 10, 18, 15, 21. आता याच्यामध्ये काय आहे रे? जर तुम्ही नीट पाहिलात तर तुम्हाला वरच्या सूचनेमध्ये सांगितलं होतं त्रिकोणी संख्या. मग त्रिकोणी संख्या लक्षात ठेवायच्यात तुम्हाला. मग या 8व्या प्रश्नात काय आहे? तर त्रिकोणी संख्या. मग आता त्रिकोणी संख्या ह्या तुम्हाला कशा शोधता येतील? क्रमानं बेरीज जर केली तर त्रिकोणी संख्या मिळतात. उदाहरणार्थ पहा, पहिली आता 1 अधिक 3 जर केलं तर किती आलं? 3. ही एक त्रिकोणी संख्या झाली. 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 6, ही त्रिकोणी संख्या. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर 10, ही त्रिकोणी संख्या. म्हणजे क्रमानं आपण जर बेरीज करत गेलो तर जे उत्तर येते ते त्रिकोणी संख्या आहे. मग आता ह्याच्यामध्ये काय आहे त्रिकोणी संख्या? बघा 3 दिले का? इथं नाही. 15 दिले. 15 ही त्रिकोणी संख्या आहे. 21, 15 सोबत 21 त्रिकोणी संख्या आहे. 18 नाही 10, हे बघा 10 सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. पण 18 ही त्रिकोणी संख्या नाही. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पहा पुढचा. 9 तर फारच सोपं आहे बरं का मुलांनो. काय दिले 9व्यामध्ये? पहा काय 9व्यामध्ये? 31 ते 37, 59 ते 61, 11 ते 13, 71 ते 73 असंही वाचता येते, किंवा 71 73, 11 13, 59 61, 31 37. अरे हे आता जोड मूळ संख्या आहेत ना. 2 मूळ संख्यांच्या मध्ये जर 1 2चा फरक असेल तर त्या जोड मूळ संख्या होतात. 11 आणि 13 ही जोडमूळ संख्याची जोडी झाली, कारण 13तून 11 गेले 2 उरले, 2चा फरक होतो. 73 आणि 71 2चा फरक आहे. म्हणून 59 आणि 61 ह्या सगळ्या जोडमूळ संख्या आहेत आणि ही जोडमूळ संख्यांची जोडी नाही. म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. किती सोपं आहे. इतके सोपे सोपे प्रश्न असतात ना मुलांनो. आता बघा 10वा सुद्धा काय दिलंय? 14 वाजून 5 मिनिट. म्हणजे काय? दुपारची बरं का, आहे दुपारी 2 वाजून 5 मिनिट. 19 वाजून 15 मिनिट म्हणजे हे पण दुपारच्या नंतर आहे. 5 वाजून 9 मिनिट म्हणजे हे सकाळचा वेळ, पहाटेचा.
23:20 म्हणजे हे पण दुपारच्या नंतर, म्हणजे सर्व हे दुपारच्या नंतरचे वेळ आहेत, म्हणजे मध्यान्नोत्तर आहेत. फक्त हे मध्यान्हपूर्व आहे. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पुढं पहा 11वा. काय दिले? 144. पुन्हा काय दिले? 25, 121, 81. आता काय आहे रे? 144 जर सोडलं तर सर्व संख्या विषम संख्यांचा वर्ग आहेत. आता बघा, 25 5चा वर्ग, 121 11चा वर्ग, 9चा वर्ग 81. पण 144 हे 12चा वर्ग आहे. म्हणून 11व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. पुढं 12वा. काय दिलं आहे? 23/5, 7/1, 42/13, 51/12. आता ह्याच्यामध्ये काय छेद जे आहे ना रे, त्या तुम्ही जर नीट लक्ष देऊन बघितलात तर ह्याच्यात तुम्हाला ऑब्झर्वेशन करावं लागते बरं का. 5च्या पाड्यात 23 येतात का? नाही. पण 5×15, 5×4=20. चौपटीमध्ये 3 मिसळले तर 23 आलं. आता इथं तर नाही येत. पुन्हा इथं बघा 13, इथं कसं काय नाही येणार बघा? चौपटीत चौपटीत 3 मिसळले म्हणजे 1ची चौपट 4 आणि 4मध्ये 3 मिसळले 7 आलं की रे? हे सुद्धा आणि हे सुद्धा आलं. आता बघा पुढं 13, 13×1 13, 13×2 26, 13×3 39, 13×4 52. हे नाही येणार. पुन्हा 12×1 12, 12×2 24, 12×3 36, 12×4 48 आणि 48मध्ये 3 मिसळले तर 51. म्हणून या सगळ्यांच्यात पर्याय 1, 2 आणि 4मध्ये छेदाची चौपट केली आणि त्याच्यात जर 3 मिळवले तर अंश मिळतो. पण तिसऱ्यामध्ये तसं होत नाही. म्हणून 12व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पहा पुढं. आता हा तर परीक्षेत प्रश्न आलाय बरं का रे, 2017च्या परीक्षेत आलाय. काय दिले? 4/10, 10/32, 8/22 आणि 6/16. मग आता कसा विचार करायचा? तर पट पाहायची. सगळे पर्याय वापरायचे, त्याच्यात एक मार्ग वापरायचा. आता हे काय दिले? 4×1 4 आणि 4×2 8 आणि 4×3 12. म्हणजे हे 4×3 12 आहे, तिपटीपेक्षा 2 न कमी आहे. आता हे बघा, आता इथं काय दिलं आहे? 10×1 10, 10×2 20, 10×3 30 आहे, तर तिपटीपेक्षा 2 जास्त आहे. आता हे 8×3 24, तिपटीपेक्षा 2 न कमी. 24 आहे तर त्या 24मधून 2 गेले 22 उरले. आता हे पण तसंच आहे. 6×1 6, 6×2 12, 6×3 18, 18मधून 2 गेले 16. म्हणजे पर्याय 3, 4 आणि 1 हे तिपटीपेक्षा 2 कमी आहेत. पण पर्याय 2 वेगळा आहे. म्हणून 13व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. समजायला ना तुम्हाला मुलांनो? पहा पुढचा प्रश्न, शेवटचा. काय दिलं आहे? 14वा. 17, 290, 730 आणि 71. हा सुद्धा परीक्षेत आलेला आहे बरं का. फार सोपं आहे रे, हे सुद्धा फार सोपं आहे. आता पहा, सगळ्या पद्धतीने विचार करायचा. 17 म्हणजे काय रे? 4चा वर्ग किती येतो? 16. मग या 16मध्ये 1 मिसळलं तर 17 व्हायले. पुढं चला आता, हे 290. मग आता वर्ग तर तुम्हाला पाठ पाहिजेत बरं का मुलांनो. 25पर्यंत मुखदगत पाठ पाहिजेत तुम्हाला. जसं तुम्ही वदन कवळ घेता, हे जसं पाठ आहे ना तुम्हाला, वदनी कवळ घेता, तसंच हे सुद्धा तुम्हाला पाठांतर पाहिजे म्हणजे पाहिजे. मग आता हे 290 म्हणजे काय? अरे हे तर 17चा वर्ग जे आहे 289, त्याच्यापेक्षा 1 जास्त आहे. हे सुद्धा 4×4 16, 16च्या पुढं 1 जास्त आणि 289 त्याच्यापेक्षा 1 जास्त. अगदी तसंच आहे. आता हे बघा, अरे 27चा वर्ग काय? 729 आणि 729पेक्षा 1 जास्त आहे, हे 730. म्हणजे हे तिन्ही पण कसे आहेत? वर्ग संख्या आहे आणि त्याच्यापेक्षा 1 जास्त आहे. पण पर्याय नंबर 4 हे 71 हे कशाचाच वर्ग नाही आहे किंवा वर्गाच्या ह्याच्यात 1 जास्त नाहीच आहे. बरोबर आहे. 8 8 64, 64च्या पुढे 1 जास्त 65, इथं दिलेलं नाही. म्हणून 14व्याचं उत्तर पर्याय नंबर किती? 4. समजलं तुम्हाला? मग आता हे तर फक्त आपले काय होते रे? नमुना प्रश्न होते सगळे. हे नमुना प्रश्न होते. मग आता तुम्ही सगळेजण पुढचा आपल्याला स्वाध्याय सोडवायचा आहे, तर त्या अगोदर हा सर्व उपयुक्त टिपामधील भाग तुम्हाला पूर्ण पाठांतर करणं आवश्यक आहे मुलांनो. म्हणून पहिल्यांदा हा भाग पाठांतर करा आणि हा भाग पाठांतर करूनच पुढं चला. परीक्षेसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. अखंड परिश्रम जर केलात तरच तुम्हाला यश मिळते
आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मुलांनो, यशस्वी झाल्यानंतरचा जो क्षण आहे त्यावेळेस काय वाटतंय की यशामध्ये आनंद नसतो, केलेल्या प्रयत्नामध्ये आनंद असतो. मग आनंद मिळवायचा आहे तुम्हाला तर मग प्रयत्न करा आत्तापासून लगेच.